म्युच्युअल फंड सिलेक्शन करताना दोन ऑप्शन येतात. एक आहे ग्रोथ ऑप्शन आणि दुसरं येतोय IDCW. मग नक्की सिलेक्ट कोणता करायचा या दोन ऑप्शन मधला? हो, दोन ऑप्शन येत आहेत. खूप लोकांना कन्फ्युजन आहे तर नक्की सिलेक्शन कोणतं करू, कारण दोघांचा अर्थ काय आहे कोणाला माहित नाही, किंवा आपण एक सांगू का त्याविषयी थोडं कन्फ्युजन होतं खूप क्लायंटचं. तर आपण दोघांचा अर्थ काय आहे हे एकदा बघून घेऊया. ग्रोथ ऑप्शन आणि IDCW. आता पहिलं याचं नाव डिव्हिडंड स्कीम असं होतं, पण सेबीने नंतर ते नाव चेंज केलं. आता त्याचा IDCW चा फुल फॉर्म आहे इन्कम डिस्ट्रीब्युशन कम विड्रॉल प्लॅन आणि ग्रोथ ऑप्शन. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक फंड आहे, त्याचे हे दोन्ही ऑप्शन आहेत. NAV सेम असतात. आता एकदा HDFC बँकेचा काहीतरी नवीन एक फंड लॉन्च होतोय, तर त्याच्यामध्ये ग्रोथ ऑप्शन मध्ये जो NAV आहे तो 10 रुपये आहे आणि IDCW चा NAV पण 10 रुपये. आता ग्रोथ ऑप्शन मध्ये इन फ्युचर मध्ये जसं जसं कालांतराने तो फंड ग्रो होत जाईल त्यानुसार NAV रेट पण वाढत जाईल. समजा 10 रुपयाचा ग्रोथ ऑप्शन आणि ICDW चा दोघांचा NAV आहे 12 रुपये. आता ग्रोथ ऑप्शन मध्ये काय होणार का, ग्रोथ ऑप्शन मध्ये जर NAV 12 झाला तर तो प्री इन्व्हेस्ट होऊन त्याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. पण IDCW मध्ये काय होतं, जर 10 रुपयाच्या NAV चे 12 झाला म्हणजे 2 रुपये हा प्रॉफिट झाला. मग हा जो 2 रुपये प्रॉफिट आहे हा याचा आपल्याला एक हिस्सा आपल्याला पे आउट म्हणून आपल्या अकाउंटला मिळतो. त्यामुळे IDCW मध्ये काय तर त्यातला एक थोडासा हिस्सा हा आपल्याला पे आउट मिळतो. पण ग्रोथ ऑप्शन मध्ये असं काही होत नाही. ते 2 रुपये जे आहेत ते पूर्ण रिइन्व्हेस्ट होतात. मग याच्यात दोघांपैकी नक्की बेस्ट कोणता आहे किंवा सिलेक्शन कसं करायचं? जर तुमचा व्ह्यू हा लॉंग टर्मला आहे, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, आणि तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा बेनिफिट पाहिजे तर आपल्याला ग्रोथ ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. कारण NAV वाढतोय आणि तो जो प्रॉफिट आहे तो रिइन्व्हेस्ट होतोय आणि मग त्या रिइन्व्हेस्ट वर जी व्हॅल्यू बनते त्याच्यावर आपल्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट वर इंटरेस्ट आपल्याला मिळतोय. किंवा आपण एक प्रकारे चक्रवाढ व्याज ऐकलं नसेल तुम्ही नाव, तर चक्रवाढ व्याज प्रमाणे आपल्याला ग्रोथ ऑप्शन मध्ये ही ग्रोथ होताना दिसणार आहे. त्याच जागेवर IDCW जो आहे ऑप्शन, याच्यात प्रत्येक प्रॉफिट मागे आपल्याला पे आउट मिळत जाणार आहे. त्यामुळे कंपाऊंडिंग इंटरेस्टला जो व्हॅल्यू पाहिजे ती तेवढी सफिशियंट नसते.